मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या तुम्हाला मी एक पैसे कमायचे ॲप सांगते, तुम्ही ते ऐकून घ्या. तुम्हाला वर माझ्या मोबाईल नंबर दिसला असेल, याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा. मी तुम्हाला ते ॲप सांगतो, कारण की याच्यामुळे तुम्हाला पण फायदा होईल, मला पण फायदा होईल. आणि हे काही पेड प्रमोशन निवडतो म्हणजे काही तुम्हाला कंपनीकडून स्पॉन्सरशिप आली असं काही नाही आहे. तसं तर आपलं चॅनल मॉनिटाईज बी नाही आहे, त्याच्यामुळे सांगते मी तुम्हाला. मी फक्त आपण थोडाफार एकमेकांचा फायदा करत जाऊ. प्रत्येक वेळेमध्ये मी असं तुम्हाला तुमच्यासाठी एक ॲप घेऊन येत जाईन, आपण एकमेकचा फायदा करत जाऊ. तर चला मग व्हिडिओ सुरू करू आपण. सख्या पोराच्या लग्नाच्या दिवशी नवरीच्या माय संग नवरदेवाचा बाप फरार. काय कलयुग आलंय. असे लोक कोरोनामध्येच मरून जायला पाहिजे होते. दादी, मी चाललो. कुठं? घर सोडून? वा, ही तर आनंदाची बातमी आहे. अहो दादी, मी घर सोडून नाही चाललो. मग कुठं चालला? माझ्या होणाऱ्या बायकोला फोन येऊन द्यायला चाललो मी. लय चित्रे काय चालले तुमचे? आमच्या काळात नव्हते असे फालतू धंदे. अरे, मी बिना पोरगी पाहता लग्न केलं. बरं झालं माझ्या मायला तुमचं थोबाडं नव्हतं पाहिलं. लग्नाच्या आधी जर तुमचं तोंड पाहिलं असतं ना, तर तुमच्या संग लग्नच नसतं केलं. असं बोलत असते का बापाला? हे संस्कार दिले मी तुला? अरे, आयुष्यात काहीतरी प्रगती कर. अहो डॅडी, प्रगती सकाळीच पळून गेली गोट्या संग. अरे खेकड्या, प्रगती म्हणजे शेजारची प्रगती नाही. मग प्रगती म्हणजे विकास. आयुष्यात काहीतरी विकास कर. अहो डॅडी, लग्न उद्या ना फक्त 9 महिन्याच्या आत तुमच्या मांडीवर तुमचा नातू विकास खेळवतो. तुला पैदा करून मला आज पस्तावा येऊ राहिला. मला आमच्या वंशाला दिवा पाहिजे होता, पण तू अगरबत्ती निघला, ती बी डेडबार अगरबत्ती. जाऊ दे ना डॅडी, मला फोन घेऊन. जमाना आता मॉडर्न झाला, जगासंग चाललं पण आपल्याला. जग चाललं मग चंद्रावर. आपण बी दिवाळीचे रॉकेट कमराला बांधून चालतो का चंद्रावर? अहो, दिवाळीचे रॉकेट आपल्याला चंद्रावर नाही, सूर्यावर घेऊन जाईल. कोणाचा बनलंच खाली येऊ आपण. चांगलंय ना मग, सूर्यावर गेलं तर जगापासून 2 पावलं पुढे चालू आपण. दादी, त्या पांचट गोष्टी बंद करा आणि जाऊ दे ना मला फोन घेऊन. तू तो हा फोन तिला दे, तू माझ्या फोनवरून बोलत आहे. काय बोलत आहे तुला? तर तुमच्या फोनवरून काय बोलू मी? नवरा बायकोची काही पर्सनल गोष्टी नाही त्या. अरे खुळखुळ्या, आज दुखतो लग्न झालं बी नाही आणि झाले तुम्ही लगेच नवरा बायको. अहो, होणार तर आहेच ना नवरा बायको, पण इतक्या काय पर्सनल गोष्टी आहे तुमच्या? मला बी सांग ना. अहो दादी, तुम्हाला नाही समजणार ते. अरे खेकड्या, तो बाप आहे मी आणि मला नाही समजणार. तो यापेक्षा जास्त उन्हाळे खायले म्या. राहुल, आटपला का? चाल. कुठे जायचंय? बायकोला फोन द्यायला. तू लग्न कधी जमलं? मग लग्न नाही जमलं. राहुलच्या बायकोला फोन द्यायला जायचंय. ती तुझी बायको आहे का? बायको म्हणून राहिला का? नाही, वहिनीला फोन द्यायला जायचंय. राहुल्या, या खेकड्याला कशाला संग निवू राहिला? जमेल लग्न मोडन रे हे. ओ काका, मी लग्न मोडायची कामं करतो का? अरे खेकड्या, तू तिच्या संग राहतो म्हणून त्याचं लग्न जमत नव्हतं. म्हणजे मी पनोती का? नाही, तू पनोती नाही, महापनोती आहे. ओ दादी, ते जाऊ द्या सगळं. फोन घ्यायला पैसे द्या. त्या साखरेच्या डब्यामध्ये 1000 रुपये पडेल, ते घे. 1000 रुपये? ओ डॅडी, बटनाचा मोबाईल नाही घ्यायचा. मग कोणता घ्यायचा? स्क्रीन टच, बोटावर चालणारा. इतक्या महागाचा फोन घ्यायला पैसे झाडावर लागले का इथं? अहो, बटनाचा फोन द्याला तर नवरीवाले गरीब समजेल आपल्याला. समजू दे, त्याला म्हणा आम्ही गरीब नाही, भिकारी आहे. असं सांगितलं तर लग्नच मोडन ते. पहा मग, मुडासारखा असेल तुमचं तर मी फोन घेऊन देतो नवरीला आणि मी करतो तिच्या संग लग्न. तू माझ्या पोराचं लग्न मोडाची वाट पाहू राहिला का? अहो, फोनामुळे जर तुमची स्वरीक मोडणार असेल तर त्या पोरीचा बी मला विचार करणं पडेल ना. म्हणजे त्या खरजुल्या कुत्र्यावानी तू टपेल
उलट बोला जाऊ नको बरं का, मी तर दररोज आपटीन तुला एखाद्या दिवशी. बाळाओ, पैसे घ्या आणि टाका तुम्ही आता. हो, लगेच निघायचंय. तिथे गेल्यावर श्याम्याला चबर चबर करू देऊ नको बरं का, मी तर जमेल लगन मोडन ते दलिंदर. ओ, मायामुळे सोयरीक जमेले. कस काय? नवरीच्या बापाने माझ्या भरोश्यावर पोरगी दिली फक्त. म्हणजे बघा, आम्ही फक्त तिथे चहा घ्यायला गेलतो का? मला काय माहित चहा घ्यायला गेलते का पोहे खायला गेलते तर. थांब रे तू. रावल्या, चाल चाल, तो म्हातारा गरम झालं. थांब ना खेकडे. पाहुणे हो, या या या. काय चालू आहे मग? मोकार धंदे. काय? कामधंदे चालू आहे शेतातले. चुकलं रे श्यामे. चहा नाश्ता घेता का? त्यात विचारायचं काय काम आहे? काठी आली आम्ही खायसाठी. चुप रे तू खावगांड्या. चुप बसा रे दोघं बी. सासरे बा, तुम्ही तर मोठे, तुम्हाला तर अक्कल पाहिजे. आणि श्याम्या, तू बी समजायला पाहिजे, हे आपलं घर आहे का? पाहुणे हो, मी चहा नाश्ता सांगतो एकदा. सांगा मग लवकर. पिंट्या, ओय पिंट्या. काय? चहा नाश्ता घेऊन ये पाहुणे आलं. घरून उपाशी झाले काय पाहुणे? जेवढं सांगितलं तेवढं कर ना. आणू ना. तिला पाठव चहा नाश्ता घेऊन. हो, आमच्याकडे चौदाशी इकडे चाले लग्नाच्या आधी. अरे बाळा, होणारा दाजी, मी तो जरा पद्धतीने बोलत आहे म्हणे. दाजी तर उरावर बसता का बघा आमच्या? अरे साल्या, जरा नीट बोलत आहे पाहुणे आलं. ए, सुकेल वांग्यावानी तोंडाच्या तो साला आहे का मी? 15 उलजात आहे ना. ते म्हणून फक्त मला साला, तू काय म्हणून राहिला खेकड्या? ए पोट्या, लेक्चर कमी दे, चहा नाश्ता घेऊन ये आधी. चाललो ना. पाहुणे हो, तुमचं पोरग जरसक शिल्लकच आहे. संधी आहे जरसक आपलं पोरग. माझ्या हातात जर पडलं एखाद्या दिवशी तर लय बदलून काढीन मी त्याला. काय म्हणून राहिले पाहुणे हो? मजाक करायची नाही सवय केलं. चुकणार रे भाऊ तू. मग लगन मोडूनच दम घेतो का? घ्या पाहुणे हो, बिल घ्या. मी दुधाचा चहा घेत मी, काळा चहा आणत असता. मी काय नौकर आहे का तुमचा? दुधाचा घेत मी, काळा घेत मी. ती शांत प्या आणि इथं घरी जा. पोहे घ्या हो. पाहुणे हो, पोहे लेस तिखट केले हो. मुद्दाम केले ते तिखट. जास्त टेस्टी केले असते तर तुम्ही कुत्र्यावानी बिलगले असते पोह्यावर. आम्हाला काहीच नसतं उरलेलं मागं खायला. अरे तुम्ही इतके काटे आले खायसाठी तर तुम्हीच खायचे असते ना. आम्हाला कशाला आणले? माणुसकी मुळे आणले. निवड दाखवलं. आम्ही आमच्यासाठी टेस्टी बनवले. तुम्ही गेल्यावर खाऊ आम्ही ते. बोलवा मग तिला. फोन देऊन टाकतो आणि जातो मग आम्ही. बेटा चिंगचोंग, इकडे. वाव, नवरीचं नाव भारी आहे, चिंगचोंग. हा, तिच्या मायने ठेवले तिचं नाव. तिची माय चायनाची आहे ना. पाहुणे हो, लंबा हात मारला हो तुम्ही. डायरेक्ट चायना. कोरोनाचं बेला तुम्ही चाललं होतं वाटतं भारतात. ए कुळकुळ्या, सॅनिटायझर ना आंघोळ करून आणली होती मी माझ्या बायकोची. चांगलं नाव आहे चिंगचोंग, आवडलं आपल्याला. ही स्पेलिंग किती तुला बायकोच्या नावाची? मग सांग बर का. इंग्रजांनी आपल्या भारताला किती लुटलं म्हणून मी त्याची भाषा बोलत नाही. राव दे फेकूचंद, ही स्पेलिंग येतच नाही ते सांग. बेटा चिंगचोंग, घे हिसकून जवळ बाकडून फोन. फोन नवा आहे का सेकंड हँड आहे? नवा आहे रे साल्या, पैशाची कमी आहे का आपल्याकडे? फोन चालू करून देऊ का जमतं तुला?
ए पोट्या, भाकर काय चाललंय? मला नाही खायची भाकर, तुम्ही खा. अरे त्या जिप्रिया पोळीसाठी भाकर सोडतो का? तुम्ही घ्या ना उघडून, मला नाही खायची भाकर. मर मग तसाच. तुमचे बाबा मला झिपरी म्हणते काय? त्याच्याकडे लक्ष नको देऊ, गोळ्या चालू केलं. याच्या आधी कुठे लफडं चालू होतं का तुमचं? नाही, एकदम कोरा पिशी मी. तू चालू होतं का कुठे लफडं? खरं सांगू का खोटं? खरं सांग, पण मला अटॅक येणार नाही इतकंच खरं सांग. मी दोनदा पळून जाईल होते. हॅलो, गेले का आहे? हाय अजूक. मग आता चालू आहे का कुठं? होतं एका ठिकाणी, पण तुमच्यावर खरं प्रेम झालं म्हणून